वाढदिवसात स्वाभिमान दिवस म्हणून महाराष्ट्रभर साजरा होतो. छत्रपती संभाजीनगरमध्ये काय काय कार्यक्रम आयोजित केले आहेत? या निमित्ताने 10 मे स्वाभिमानी दिन श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिन असल्यामुळे पक्षातील विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने फळ वाटप, आपण घाटीमध्ये सलाईनचे बॉक्स देतोय. त्याच्यानंतर आपण बऱ्याचशा जागी सामूहिक वंदना घेतोय. तिथे स्वीट वाटण्याचा एक प्रोग्राम आहे, तिथे की काही बुंदी, समोसे किंवा अल्पाहार वाटणार आहोत. बऱ्याचशा जागी आपण शरबत वाटपचा कार्यक्रम केलेला आहे, केक कटिंग्स आहे आणि अशा प्रकारे थोडंसं पुस्तक वाचन आहे. अनाथ आश्रममध्ये जेवणाचे कार्यक्रम झालेले आहेत. असे भरपूर विविध कार्यक्रम उपक्रम आम्ही श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त या शहरामध्ये मनवत आहोत. पहिल्यांदाच अशा प्रकारचा कार्यक्रम शहरात होत आहे का? याच्या पूर्वी झाले? याच्यापूर्वी झालेले आहे आणि याच्या नंतरही होतच राहील. आता महापालिकेच्या निवडणुका झाल्या, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या. पक्षाला महापालिकेत बऱ्यापैकी यश मिळालं, परंतु स्थानिक स्वराज्य संस्थेचं पाहिजे तसं यश मिळाले. तर काय तुम्ही संदेश देणार यामध्ये? मनपामध्ये यश जर तुम्ही मताचे गणित घेतले तर फार चांगले आलेले आहे आणि बहुसंख्य जिथे ही निवडणूक झाल्या तिथे मुस्लिम, बौद्ध अशा प्रकारच्या झाल्या आणि मुस्लिमची पहिल्यापासूनच ह्या लोकांनी बांधणी अशी केली होती, तिथे मुस्लिम जास्त होते. त्यामुळे आमचं आज झाले असं मानतो. पक्षाला जोडण्यासाठी, इतर कार्यकर्ते जोडण्यासाठी काही कुठे कार्यक्रम घेणार? कुठे कार्यक्रम आम्ही जे इलेक्शनच्या पहिलं ज्या शाखा होत्या आम्ही पुनर्जीवित करतोय. बऱ्याचशा शाखा आज ओपन होणार आहे, बऱ्याचशा झालेल्या आहे आणि आज आम्ही इथं भव्य प्रवेशाचा कार्यक्रम घेतला होता सकाळी. तोही पूर्ण चांगला यशस्वी झाला. त्याच्यामुळे बरेचसे नवीन कार्यकर्ते जोडण्यात आले. अजूनही काही शाखा आणि याचेही आज वाटप झाले पदांचे. महत्त्वाचा प्रश्न असा का अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाचा मुद्दा प्रचंड पेटला. समर्थनार्थ आणि विरोधात असे मोर्चे काढले. पक्षाची भूमिका काय राहिली? तुम्ही तर मोर्चा पण काढला होता विरोधात एससी आरक्षणाचे, त्याच्यात तुम्ही सहभागी हो. हे कोणचे मूलभूतावर ते देणार आहे ह्याचं अजून सरकारने काय जाहीर केलेलं नाही आहे, तर करणार म्हणून हे सांगितलं. आणि माझ्या मते बाबासाहेबांनी सर्वांच्या बुद्धीच्या अनुसरूनच जागा भरल्या जातात. तिथं काही वसुलीबाजी होत नाही. जो बुद्धिवंत असेल तो ती नोकरी हे करतो कॅटेगरीची. मला तर असं वाटतं की ओपनमध्येही जे आमचे बरेचसे लोक ओपनवरूनही भरतात तिथेही चांगले मार्क्साने ते समोर जातात. ओपनपेक्षा आमच्या SC म्हणजे कॅटेगरीमध्ये जास्त संघर्ष आहे असं मला वाटतं. बाळासाहेबांच्या वाढदिवसानिमित्त काय संदेश देणार, काय आव्हान करणार पक्षाला? स्वाभिमानी राहा. एक आपण आंबेडकरी समुदायाचं जे हित असेल आपण त्यांच्यासोबत राहायचं. ह्या संविधानाचं हित ज्याच्यामध्ये आहे त्यांच्यासोबतच जायचं. एका संदेश देत आणि शिका, संघटित संघर्ष करा. बाबासाहेबांच्या भूमिकेवर ठाम राहायचं. विभाजन होऊ द्यायचं नाही. संविधानासाठी रस्त्यावर उतरायचं. पैसे कुणी लालच देईल पदासाठी याच्यासाठी कुठं भटकायचं नाही. एक विचारधारा आहे आंबेडकर वाद हा एक विचारधारा, एक संघर्ष आहे. याच्या पाठीमागे सदैव असायचं. माझं नाव ॲडव्होकेट पंकज बनसोडे, शहर अध्यक्ष पश्चिम.